नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वसमतमधील निवडणूक जी आहे ती लांबणीवर पडली आहे, पण कळमनुरी आणि हिंगोलीची निवडणूक ही उद्या पार पडणार आहे. उद्या मतदान होणार आहे हिंगोली शहरातलं. आणि आपल्यासोबत भाजप आमदार तानाजी मुटकुळे आहेत. खरं तर भाजप या ठिकाणी स्वतंत्र लढते, आपल्यासोबत स्वतः आमदार साहेब आहेत. उद्या मतदान आहे. आज शेवटचा अंतिम टप्प्यात प्रचार आला आहे. प्रचार संपणार देखील आहे. प्रचाराच्या थोपा थंडावणार आहेत. कसा प्रचार झाला आहे आणि काय उद्याच्या मतदानरूपी आशीर्वाद जनता दे काय देईल? हिंगोली नगर परिषदमध्ये प्रचार हा विकासावर आम्ही केलेला आहे. आम्ही केलेली कामं आम्ही लोकांना त्याची फक्त आठवण करून दिलेली आहे. त्यामुळं मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार याची आम्हाला पूर्णपणे शाश्वती आहे. बरं, बांगर साहेबांनी ज्या प्रकारे आरोप केला होता की माझ्या घरी 100 पोलीस पाठवले, कसं बघता याच्याकडे? बांगर साहेबाच्या घरी पोलीस गेले का नाही ही गोष्ट मला माहीत नाही. जर गेले असतील तर त्यांच्यावर अनेक केसेस आहेत. 302च्या गुन्ह्याखाली त्यांना जन्मठेप झाली होती. 2017 साली त्यांना प्रशासनानं हद्दपार केलं होतं जिल्ह्यातून. अनेक केसेस त्यांच्यावर असल्यामुळं कदाचित गेले असतील. बरं, ज्या प्रकारे या ठिकाणी दहशत दादागिरी वाढली असा आरोप होतो, त्या प्रकारे जर पोलीस गेले असते तर काही मोठा लढा झाला असता? तो विषय काय, पोलिसांनी तर स्पष्टीकरण दिले की आम्ही गेलोच नाही. मग आता त्याच्यावरती काय त्या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत. बांगर साहेब आहेत ते त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. कशी फाईट होईल या ठिकाणी? कारण बांगर साहेबांनी आपल्या भाऊजीला देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. कसं वातावरण आहे सध्या या ठिकाणी? काहीच वातावरण नाही. लोक दादागिरीला, गुटखे बाजारांना, मटका बाजारांना, वाळू माफियांना लाईक करणारे नाहीत. हिंगोलीची जनता ही सुज्ञ जनता आहे. हिंगोली जनता ही शांतताप्रिय जनता आहे. त्यामुळं कुठलंही काय होणार नाही. भारतीय जनता पार्टीलाच यश निश्चितपणे आहे. तुम्ही सत्तेमध्ये युतीमध्ये आहात. तुम्ही खरं तर म्हणताय की 50 कोटी रुपये बांगरांनी घेतले असं कबूल केले तुम्ही. आता बांगर तर आदल्या दिवशी मोठ्यानं रडतात. उद्धव ठाकरे साहेब हे देव आहेत. या देवाला धोका दिसाल तर तुमचे लेकरं मरतील, तुमच्या बायका काय रणक्या होतील असे आदल्या दिवशी बोलतात. आणि रातोरात काय चमत्कार होतं आहे, लगे उद्या शिंदेसाहेबाच्या गटात ते जातात. याचा अर्थ दुसरा कुठला आहे? आणि 50 खोके एकदम ओके अशा घोषणा त्यांना स्वतःलाच लग्नाकार्यात कुठं गेले की ऐकायला मिळतात. म्हणून ती गोष्ट खोटी नसावी असं निश्चित मला माहीत आहे. तुमच्यावर आरोप करताना त्यांनी असं केलं, असं काय? आता ते लहान लेकरू आहे, ते माझ्यापेक्षा कितीतरी कमी वयानं आहे. राजकारण त्यांना कळत नाही. राजकारण कशासोबत केलं पाहिजेत आणि राजकारण हे लोकांना कसं आवडतं आहे. लोकांना शांतता, संयम आणि विकास ह्या तिन्ही गोष्टी लोकांना आवडतात. विनाकारण कोणावर काही सितोडे उडवल्यानं कोणी लहान होत नाही का मोठं होत नाही. बरं, महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अर्चना भिसे आणि त्यांचे बंधू जे विनायक भिसे, ते म्हणतात की आमदार संतोष बांगर यांच्या घरावर CCTV लावा, बॅरिगेट लावा म्हणतात सध्या. तर त्यांना माहीत आहे कशामुळं लावा म्हणतात. तर बरं, कशी फाईट होईल म्हणजे आता नेमकं या ठिकाणी किती आता आमची फाईट उभाटा गटासोबतच आहे. संतोष बांगर हे 4थ्या क्रमांकावर जातील. त्यामुळं आम्हाला त्यांची काय भीती नाही. असं देखील चर्चा होते की हिंगोलीचा बिहार झाला या ठिकाणी. नाही झाला. बिहार कसा होते ना, मी इथला आमदार आहे. बिहार होण्याची काही हिंमत आहे कोणा बापाची? बरं, म्हणजे गुन्हेगारी वगैरे नाही हिंगोलीमध्ये? गुन्हेगारीला पूर्णपणे आळा मी बसवलेला आहे. गुन्हेगारीच्या दिशेनं हिंगोली जाऊ नये. मागं बराच काहीतरी गोळीबार वगैरे कानावर गोष्टी आहेत. गोळीबार आता ते आपसातले भांडणं त्यांचे आहेत. ते काही सार्वजनिक गोळीबार झाला नाही, कोण्या जातीपातीवर झालेला नाही. आता उद्या तुम्ही निवडणुकीच्या सामोरे जाणार आहात आणि 3 तारखेला काय निकाल असेल? 3 तारखेला भारतीय जनता पार्टीचे 22 पैकी किमान 20 सदस्य तरी निवडून येतील आणि अध्यक्षसुद्धा मोठ्या फरकानं आमचा निवडून येईल. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार समजते असं मानतं? निश्चित रूपानं कुठं काय आम्हाला आढळलेल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा झाली या ठिकाणी. खरं तर तुमची सीट आता लीड यायला पाहिजे. येणारच आमची सीट. मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आमच्या हिंगोलीकरासाठी सदैव 2014 पासूनचे आहेत. त्यामुळं लोकही मुख्यमंत्र्यांना लाईक करतात आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून येणार. वसमतची निवडणूक लांबणीवर पडली, लोक कोर्टात गेले, SDM कार्यालयासमोर धिंगाणा करत आहेत. उमेदवार फाशी घ्यायची वेळ आली गरीब. आता कोर्टाचा निर्णय आहे, ते माननीय कोर्टाच्या
निर्णयाला तर आपल्या सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. ज्या प्रकारे एवढा खर्च झाला, जे गरीब उमेदवार आहेत, आता काही लोक म्हणतात वसमतमध्ये चर्चा आहे की 75% वाटप झाले म्हणजे नेमकं काय झालं? वाटप काय तो वाटप म्हणजे कशाचं वाटप असते? आपापला विषय आहे, तो वाटपाचा विषय आमच्या भारतीय जनता पार्टीशी काहीही नाही. नाही, वाटप म्हणजे कशाचं वाटप असते ते? त्यांनाच माहिती, त्या लोकांना ज्यांनी बोलले तुम्हाला त्यांना विचारा ना, काय वाटप केलं म्हणा तुम्ही. सोनं वाटलं का, चांदी वाटली का, पैसे वाटले? बरं, खात्री आहे तुम्हाला? 100%. नक्कीच आपण पाहू शकतो, हे होते हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे. आणि उद्या हिंगोली शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि परवा या हिंगोली शहराचा नगराध्यक्ष ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कोणाचा झेंडा या नगरपालिकेवर फडकेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती.